मुंबईत जेव्हा काही गृहनिर्माण होतो किंवा रिकन्स्ट्रक्शन होतो तेव्हा डेब्रिज निघतात आणि त्या डेब्रिजचा कसं पुन्हा उपयोग होऊ शकतो आपण आपल्याला दाखवणार। सध्या मी दहिसरच्या प्लांटमध्ये आहे आणि इथे माझ्यासोबत आहे डेप्युटी चीफ इंजिनियर अजय राणेजी। राणेजी, जे डेब्रिज निघतात रिकन्स्ट्रक्शनमध्ये किंवा काहीतरी अपघात झाला, दुर्घटना झाली, बिल्डिंग वगैरेचा इश्यू होतो, तर इथे डेब्रिज आली तर कसं आपण रिसायकल करतात आणि किती उपयोगी आहे ते? इथे मॅडम हा जो प्लांट आपण उभारलेला आहे हा पश्चिम उपनगरांसाठी हा प्लांट उभारलेला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये हे दोन प्लांट आपण उभारलेले आहेत। सिटी आणि ईस्टर्न सबअबसाठी शिळफाटा इथे प्लांट आहे आणि हा जो प्लांट आहे दहिसरमध्ये आहे हा वेस्टर्न सबसाठी हा प्लांट आहे। याची कॅपॅसिटी 600 मेट्रिक टन्स पर डे प्रोसेसिंग करण्याची आहे। इथे जो CND वेस्ट जो जनरेट होतो त्या CND वेस्ट जनरेटच्या प्रोसेसिंगसाठी हा प्लांट आहे। वेस्टर्न सबमध्ये बांद्र्यापासून तर दहिसरपर्यंतचा हा एरिया कव्हर होतो। याच्यामध्ये आपल्याकडे व्हेरियस फ्लीट्स आहेत। त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ऑटो टिपर व्हेकल आहेत छोट्या, जे 2 ते 4 मेट्रिक टन कॅरिंग कॅपॅसिटी आहे आणि नंतर एक हुक लोडर्स आहेत जे 15 टन्स त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी आहे। या दोन्ही व्हेकलच्या द्वारे आपण जो CND वेस्ट जनरेट होतो वेस्टर्न सबमधला तो या प्लॅन्टमध्ये आणला जातो आणि इथे आल्यानंतर जी आपली CND आहे ते क्रशिंग करतो आपण आणि त्याच्यानुसार आपण व्हेरियस ॲग्रिगेट्स आणि सँड पार्टिकल्स आपण निर्माण करतो। म्हणजे क्रशिंग केल्यानंतर जे प्रोडक्ट निघतं त्यापासून हे सगळं बनतं आणि आपण ते रिकन्स्ट्रक्शनसाठी यूज करतो। तर कसल्या प्रकारे सेग्रिगेशन होतं ते आम्हाला एकदा दाखवा तुम्ही। म्हणजे आपल्याकडे मॅडम CND वेस्ट आल्यानंतर जे आपण क्रश करतो ड्राय टेक्नॉलॉजी आणि वेन टेक्नॉलॉजी त्याच्यानुसार आपल्याला आपण बघू शकतो हे 0.75 mm to 3 mm पर्यंत ही सँड जी आहे ती ही जनरेट होते आणि नंतर उपयोग कशासाठी? आणि ही जी सँड आणि ॲग्रिगेट्स आहेत हे आपण नॉन स्ट्रक्चरल ॲटम्समध्ये आपण युटिलाइज करू शकतो बांधकामामध्ये। त्याच्यामध्ये जसं वॉल कंपाऊंड आहे, पेवर ब्लॉक्स आहेत किंवा कप स्टोन्स आहेत यामध्ये हे सँड आणि ॲग्रिगेट्स आपण युटिलाइज करू शकतो किंवा PCC आहे त्याच्यामध्ये पण हे आपण युटिलाइज करू शकतो। म्हणजे आम मुंबईकरांचं घरी रेनोव्हेशनचं काम चालू आहे आणि तिथे डेब्रिज निघाली तर तुम्हाला संपर्क कसा करायचा आणि कसं रिसायकलसाठी आपला हेल्प करायचं? जेव्हा मॅडम एखाद्या नागरिकांकडे रिनोव्हेशन किंवा रिकन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा तिथे स्मॉल क्वांटिटीमध्ये जो डेब्रिज जनरेट होतो त्यासाठी हे BMCने सुविधा तयार केलेली आहे। त्याचे 500 kg पर्यंत हा फ्री ऑफ कॉस्ट आपण हा डेब्रिज कलेक्ट करतो आणि 500 kgच्या वर एक नॉमिनल चार्जेस आहेत ते चार्जेस आपण नागरिकांकडून घेतो आणि नंतर आमचे जे ज्युनियर सुपरवायझर आहेत प्रत्येक वार्डामध्ये नेमलेले ते त्या ठिकाणी जातात आणि तिथे एस्टिमेट करतात आणि मग ते सांगतात याची व्हॅल्युएशन किती होतं 500 kgच्या वर असेल तर आणि ते पैसे भरल्यानंतर मग ते आमची जी सुविधा आहे इथे त्या सुविधेनुसार इथे CND येतो आणि आम्ही फर्दर प्रोसेसिंग करतो। राणीजी, आम्हाला दाखवा की कसं तुमचं ते प्लांट आहे ते वर्किंग आहे आणि कसं रिजनरेट आपण करता प्रोडक्ट। हे मॅडम आपलं तुम्ही बघू शकता इथे एक वेट वेस्ट प्रोसेसिंग सेंटर आहे आणि ड्राय प्रोसेसिंग सेंटर आहे जे लेस दॅन 80 mm जे मटेरियल आहे ते आपण वेट प्रोसेसिंग मध्ये टाकतो आणि जे मोर दॅन 80 mm आहे ते आपण ड्राय प्रोसेसिंग सेंटरमध्ये टाकतो। ड्राय प्रोसेसिंग सेंटरमध्ये टाकल्यानंतर मोर दॅन 80 mm जे मटेरियल आहे ते क्रश केलं जातं जॉ क्रशरच्या सहाय्याने आणि ते क्रश केल्यानंतर परत ते आपण लॉग वॉशरकडे ते मटेरियल जाते। जे बघू शकतात की ते डेब्रिज आहे त्याला ह्या मशीनमध्ये क्रश करून जे प्रोडक्ट तुम्ही दाखवले ते प्रोडक्ट्स बनतात आणि किती ते वेस्ट मॅनेजमेंट पण तर आहे पण पोल्युशनसाठी किती पोल्युशन कंट्रोलमध्ये हेल्प करते? हे पोल्युशन कंट्रोलमध्ये हेल्प अशा प्रकारे करतं की हा अनऑथराइज जे डेब्रिज आपण रोड साईडला बघतो ते डंप होतं ते सुद्धा आम्ही इथे आणतो किंवा डेब्रिज ऑन कॉल जे नागरिकांना सुविधा नसल्यामुळे इतर कुठेतरी रस्त्यावर पडलेलं असतं ते सर आम्ही कलेक्ट करतो आणि या प्लॅन्टमध्ये आणतो। या तऱ्हेने जे स्वच्छता वगैरे मेंटेन राहते। चला एकदा बघून घेऊया सर की प्लांटमध्ये कसं पूर्ण प्रोसेस चालू आहे। मुंबईला मेट्रो सिटी म्हणतात पण या मेट्रो सिटीमध्ये डेब्रिज जेव्हा निघते गृहनिर्माण किंवा रोड कन्स्ट्रक्शनच्या वेळी तर ते डेब्रिजचा नियम व्यवस्था नव्हती पण आता ही नियम व्यवस्था बनली आहे आणि दहिसरमध्ये या प्लांटची सुरुवात झालेली आहे। तुमच्या घरातून जे वेस्ट निघतं त्याचा रिसायकल इथे होतो आणि या प्लांटमध्ये सतत रिसायकलचा जो प्रोसेस आहे
तो चालू आहे. म्हणजे तुमच्या घरातून रिकन्स्ट्रक्शन मध्ये निघालेला हा मलबा, हा डेब्री इथे रोडचा पेवर ब्लॉक असेल किंवा गटरावर लागलेला ढक्कन असेल त्यासाठी इथे रियूज साठी येतं. आणि या प्रोजेक्टमध्ये दर दिवशी 600 टन पेक्षा जास्त जे रिसायकल प्रोडक्ट आहे ते निघतं आणि त्या प्रोडक्टचा रियूज होतो कोस्टल रोड सारखा मोठ्या प्रोजेक्टमध्ये. आपण इथे पाहू शकता की इथे जे कचरा आहे तो जो डेब्रीज आहे त्याला सेग्रिगेट करत आहेत आणि या सेग्रिगेट होणाऱ्या डेब्रीज मध्ये जे सामान आहे त्याला काढून आता रिसायकल होणार आहे. आणि या डेब्रीज मधून माती, टाईलसाठी गोष्ट आणि ते सगळं जे उपयोगी प्रोडक्ट आहेत ते इथून निघतात. आणि आपण पाहू शकता ते जे मेड प्रोडक्ट आहे इथे निर्माण होत आहे. त्यामध्ये बाळू असेल किंवा सिमेंटसाठी जे दगड लागतात ते असेल त्या या डेब्रीज चा यूज केल्यानंतर इथे निर्माण होत आहे. आपण पाहू शकता या पूर्ण प्लांटमध्ये मुंबईतलं सर्व जे डेब्रीज आहे इथे येतं आणि त्याचं रिसायकल प्रोसेस इथे केलं जात आहे. कॅमेरा पर्सन अनिल पवार सह मी नम्रता दुबे, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.